तेलंगणा महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये लक्ष्मी मेडीगट्टा धरणाची दुर्दशा। धरणाचे 3 खांब खचले, मात्र वर्ष लोटलं तरी याकडे लक्ष नाही। धरणाचे 86 दरवाजे वर्षभर सुरूच। प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधल्या आखाडा बाळापूर मार्केट कमिटीवर आमदार संतोष बांगरांचं वर्चस्व। 18 पैकी 17 जागांवर संतोष बांगरांच्या शिवशेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी। जळगावच्या मळणे रेल्वे बोगद्यामध्ये पावसाचं पाणी साचलं। वाहनधारकांना कसरत करण्याची वेळ। जिल्हाधिकाऱ्यांवर सुद्धा साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ। जळगावमधल्या भुसावळच्या हातनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून तापी नदीमध्ये 60,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वाशिम जिल्ह्यामधल्या जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ। एकूण 162 प्रकल्पांपैकी 127 प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले। शेती पिकांना आवश्यकतेनुसार सिंचनाची सोय होणार। चंद्रपूरच्या भद्रावती शहरामधील डोलारा तलाव ओव्हरफ्लो। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड। अन्नधान्य घरगुती साहित्याचं मोठं नुकसान। अहिल्यानगरच्या निमगाव वाघा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची सर्वत्र चर्चा। शाळेची इमारत कॉर्पोरेट ऑफिसला लाचवेल अशा पद्धतीनं बांधण्यात आली। शाळा पाहण्यासाठी होतीये लोकांची गर्दी।